सच्चाई मित्रांनो, मी अर्चना अलबरे, एक शेतकरी कन्या. तर पहा, तुम्ही दररोज व्हिडिओ शेतातलेच पाहत असतात. आज चला मी आज नवीन रेसिपी करणार आहे आणि ती आहे राजस्थानी रेसिपी. आणि मी म्हणजे भरपूर इंस्टाला रील्स पाहत होते आणि मुलं म्हणले आपल्याला पण बनव, आपल्याला पण बनव. आणि मला पण ट्राय करायची होती, मला पण बनवायची होती, म्हणून मी आज ट्राय करणार आहे. तर पहा, आपलं हे घरचं तूप आहे आणि थोडं असं आटलेलं आहे, म्हणजे घट्ट झाले. तर पहा, ते थोडं आळलेलं होतं, म्हणजे आमच्याकडे आळलेलं बोलतात, त्या आळलं होतं. आणि मी मग पातेलं घेतलं टीलचं आणि त्यामध्ये म्हणलं चला आपल्याला याच्यातच तेल गरम करायची. मग त्याच्यातच मी तूप गरम करून घेतलं. 4 चमचे आपल्याला तूप घ्यायचं. तर पहा, मग मी 4 चमचे तूप घेतलं. एक कटोरं घेतलं, त्याच्यामध्ये 4 चमचे तूप ओतून घेतलं आणि बर्फ घेतला. बर्फ तर भरपूर थंड लागत होता हाताला, पण बर्फ घेतला. त्याच्यानंतर मी फेटायला चालू केलं. फेटल्याच्या नंतर पहा, आपल्याला जेवर म्हणजे तूप आपलं चांगलं असं क्रीमी टेक्स्चर होत नाही तवर आपल्याला त्याला फेटायचं आहे. तर पहा, आता मग मी फेटून घेते चांगलं बर्फाने. आणि त्याच्यामध्ये ते बर्फ वितळलेलं असतं, आपल्याला ते पाणी ओतून द्यायचं, बिलकुलही त्याच्यात पाणी ठेवायचं नाही. तर चला मी परत ट्राय करते, म्हणजे परत फेटत आहे. फेटल्याच्या नंतर परत त्याच्यात पाणी म्हणजे बर्फ वितळल्यावर पाणी येतं, ते पाणी आपल्याला ओतून द्यायचं. आणि मग आपल्याला हाताने तूप पांढरं होईपर्यंत आपल्याला ते फेटायचं आहे. तर चला मी आता बर्फ काढून घेतल्याच्यानंतर हाताने फेटणार आहे. तर तुम्ही पण असंच करा, हाताने फेटा. जेवढं बर्फाने होईल तेवढं बर्फाने फेटा आणि त्याच्यानंतर तुम्ही हाताने फेटा. तर चला मी आता घेते फेटून. आणि आपल्याला असं क्रीमी सारखं आपल्याला तूप चांगलं फेटून घ्यायचे. तर पहा, आता मी बर्फ काढून घेते आणि हाताने चांगला असा क्रीमी टेक्स्चर बनवून घेते. तर पहा, तर तुम्ही तर पहा मस्त बनलाय. तरी पण अजून थोडा चांगलं पांढरं होऊसर मी फेटून घेते. त्यानंतर मैदा टाकायचा आहे त्याच्यात. तर पहा, आता मी सगळा मैदा सगळा नाही टाकला, तुम्ही सगळा कप भरून मैदा आहे तेवढा सगळा टाकून घ्या. तुम्हाला जेवढं लागत आहे तेवढं तुम्ही घ्या. आणि 4 चमचे आपण तुपाचे घेतले, त्यामध्ये आपण 1 कप मैदा घेतला. आणि 1 कप मैद्यामध्ये आपल्याला जे खाण्याचा पोहेचा चमचा असतो ना, त्याने आपल्याला एक त्याच्यात बेसन पीठ टाकायचं आहे. तर पहा, बेसन पीठ टाकलं. थोडा अर्धा कप दूध टाकायचं. अर्धा दूध टाकल्याच्या नंतर आपल्याला थंड थंड गार गार पाणी टाकायचं आहे, फ्रीजमधून असं इतकं थंड थंड गार पाणी टाकायचं. आणि पहा, एवढं पातळ होण्यापर्यंत आपल्याला त्याला तर पहा, आपल्याला त्याच्यात थोडासा लिंबाचा रस पण टाकायचा आहे. हे बेटर झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यात लिंबाचा रस टाकून आपल्याला त्याच्यात हलवून घ्यायचा आहे. तर चला, तर पहा मस्त आता इथं गाळणीनं मी गाळून घेते. त्याच्यात घाटी बिटी राहतात ना, त्या घाटी राहिल्या नाही पाहिजे. आणि मग त्या गाठी आपण थोड्याशा मग मी परत हाताने असं रगडून घेतल्या. तर पहा, आणि आपण बनवलंय बेटर. आणि बेटर माझं थोडंसं असं वाटत होतं घट आहे, म्हणून मी थोडंसं परत पाणी ओतलं 2-3 घोट. आणि पहा, आता त्याच्यात आपण आहे ना ते थंड थंड गार पाण्यातच ठेवायचं, बिलकुलही गरम होऊन द्यायचं नाही. आणि खाली बर्फ टाकलाय, पाणी टाकलंय आणि त्यामध्ये ठेवलं होतं. तर पहा, इकडे तेल पण असं कडक तापलेलं पाहिजे, असं तेलापासून असा धूर निघला पाहिजे. तर पहा, आता मी तेल तापायला ठेवले. आणि मी पण आता पहिल्यांदी ट्राय करत आहे आपल्याच्यानी आपलीकडे बनतंय का नाही बनतंय, ते फेक आहे का, म्हणून मी पण थोडंसंच बेटर घेतलं, म्हणजे अर्धा कपच घेतलं. आणि चला आता मी बनवायला चालू करणार आहे. तर चला इंस्टाला, तर चला त्याला पुसून घे ना. तर चला, तर पहा, तेल एवढं गरम पाहिजे, कडकडीत तेल गरम काय. आणि त्याच्यात आपण लय नाही टाकायचं, थोडं 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 2-4 वेळा म्हणलं तरी टाकायचं. आपण लय वेळा टाकायचं, तेव्हा ते कुठंतरी बनतं, त्याला जाळी बनती चांगली मस्त वाणी. तर पहा, मग मी पण अशी घाई गडबडी टाकीत होते, मला वाटलं खाली लागले का जळले का, पण माझ्याकडून थोडं कमी तेल झालं होतं पातेल्यात. त्याच्यामुळे तुम्ही थोडंसं अर्धं पातेलं घ्या. आणि अर्धं पातेलं घेतल्याच्या नंतर तुम्ही हळूहळू थोडं थोडं बेटर टाकीत जा. तर चला मी पण तेच करत आहे. आता आपला पहिला आपण घाणा काढत आहे. तर पहा, तुम्ही पाहू शकता ते काय झाली, तर थोडासा उजेड पण नव्हता म्हणून असं अंधारा झाले, पण तुम्हाला मी पुढं दाखवते. तर चला, पाले मस्त पण जाळी आली आणि इतकं मस्त जळालं नाही, काय नाही, इतकं परफेक्ट बनलं आहे ना. आणि मी पहिल्यांदाच ही रेसिपी ट्राय केला. इंस्टावरती लय रील्स चालल्या होत्या, घेवर रेसिपी म्हणलं चला आपण पण ट्राय करू. आणि मुलं पण माझ्यासोबत पाहत होते, मुलं म्हणले आज बनवायची. तर पहा, मग आज ट्राय केला, तर इतकी मस्त बनलेली आहे ना. तर चला, माझ्याकडून तेवढ्या म्हणजे किती पाऊण कपच मैदा घेतला, त्याच्यामध्ये आपल्या 2च घेवर बनल्या, भरपूर बनल्या नाही. तुम्हाला जास्त बनवायच्या असल्या तर तुम्ही जास्त बनवू शकता. तर चला,
तर पहा आपण दुसरा पण घेवर काढलेला आहे आणि पहा तेल पण भरपूर लागलेलं नाही, तेल कमी. मी तसं थोडं कमीच टाकलं होतं तेल. थोडं तुम्ही ना थोडं अर्धा बघलं टाकी जा तेल. आणि पहा घेवरला किती मस्त जाळी आलेली आहे. तर 5 कप मी पाऊणच कप मैदा घेतला होता आणि पोहे खातून आपण ती 4 चमचे तूप घेतलं होतं. आणि पहा घेवरनी बिलकुलही तेल वडलं नाही आणि जाळी पण लई मस्त आली. आणि पहा आपले 2 झालेत बनून. आता मी फक्त ट्राय घेतलाय की माझ्याच्याने बनतं का नाही. आणि मी पहिल्यांदीच रेसिपी करीत आहे आणि मी काय असं मिठाई बिठाई काही कधीच करत नाही. फौजी साहेब करतात. तर पहा आता मी ट्राय केलाय. तर पहा इतका मस्त आणि मागून पहा इतका मस्त जळालं नाही काय नाही. तुम्ही पाहू शकता किती मस्त जाळी आलेली आहे. आणि पुढून पहा मस्त जाळी आलेली आहे. तुम्हाला दाखवते. वाव. तर पहा किती मस्त जाळी आली आणि इतके मस्त बनलेले आहे. पहा आणि आपल्या आता याला मी ठेवते थोडं तेल निथाळन. तर पहा आपलं दूध येत होतं ना, भावाच्याकडून दूध येत होतं आपलं. तेच म्हणजे दररोज तापून ते आटलंय. आणि मग आपल्याकडे सगळ्या वस्तू होत्या. तर त्याच्यामुळे म्हणलं खवा पण आहे आणि आपल्याकडं हे पण आहे, काय म्हणतात त्याला. तर पहा थोडं आटवी मी याला. आणि पहा तसं भरपूर प्रमाणात आटलेलंच होतं. दररोज दूध तापत होतं. त्याच्यामुळे हे खवा बनल्यावानी झाले. थोडासा आपल्याला खवा नाही बनायचा, खवा जास्त निबारा असतो तेवढं आपल्याला गठ्ठ नाही बनवायचं. थोडंसं पातळ ठेवायचं की आता थोडंसं अजून पातळ करते, नाहीतर एक असंच आपल्याला लागतंय. आणि सगळ्या वस्तू घरात होत्या म्हणून मी बनवलंय. तर पहा आता मी आणि चाचणी पण आहे आपल्याकडं. आपण गुलाबजाम केले मध्ये त्याची आपल्याकडं चाचणी पण उरलेली आहे. तर पहा आपल्याला चाचणी पण बनलेली आहे. आणि आता त्या घेवरवरती आपल्याला चाचणी पण टाकायची आहे. पुढे दाखव. तर पहा चाचणी आहे याच्यात. आणि आता याच्यात थोडं गरम करायला ठेवते म्हणजे थोडं आटविते. तर पहा हे आटत आहे. तर पहा मस्त दूध आटलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता. आणि याच्यापेक्षा जास्त आटवायचं नाही आपल्याला, असं ठेवायचे घेवरवरती लावण्यासाठी. तर पहा आता मी त्याच्यात साखर टाकते. आपल्याला जेवढं गोड लागतंय तेवढं आपल्या हिशोबाने गोड करा. तर आम्हाला घरात भरपूर गोड लागतं त्याच्यामुळे मी गोडच करते. तर पहा आपण आता याच्यात मस्त चिनी टाकी म्हणजे हे टाकीत आहे, पाक टाकत आहे. तर पहा तर आपण जो खवा म्हणजे रबडी बोलतात ना त्याला, आपण ते आटवले ना दूध, ते आपण याच्यावर टाकायला थोडंसं थंड होऊन द्यायला पाहिजे होतं. पण आम्ही पहिल्यांदाच केलं आणि चांगलं 10-15 दिवस झाले आम्हाला खायचं होतं म्हणून गरम गरमच मी टाकले. तुम्ही गार झाल्यावरती टाका. आणि आता सगळे ताजी प्रोसेस चालली त्याच्यामुळे सगळं गरमच आहे. तर पहा आता आलो आम्ही इथं खायला घेऊन. आणि मुलगा म्हणला थांब मी कापायला चाकू घेऊन येतो. तर मुलगा गेलाय. आम्हाला आज म्हणजे दमच निघाना इतका खाऊ वाटलेला आहे. तर चला आता मुलगा गेला बी चाकू आणायला. आणि पहा इतकी मस्त बनली ना. फक्त त्याच्यावर आपल्याकडं काजू म्हणजे बदाम आणि पिस्ता असतो ना, ते बदाम आणि पिस्ता नाही आपल्याकडं. आपण तसंच ट्राय करणार आहे. तर चला. कसं आहे छान. हा मी दिसतो का भारी लागत आहे. पण ओरिजिनल कसं असं मी खाल्लं नाही, पण हे पण लय मस्त लागतंय. तर पहा विकाचं कसं लागतं हे मला माहित नाहीये, पण आपण घरचं बनवलंय ते मस्त आहे. तुला कसं लागतंय सांग. चांगलं लय मस्त लागते. मी पहिल्यांदाच खाते आणि पहिल्यांदाच ट्राय केलाय. कसं लागतंय सांग. चांगलं लय मस्त लागते. मी पहिल्यांदाच खाते आणि पहिल्यांदाच ट्राय केलाय. कसं बनवतात आणि कसं खाल्लं नाही, कसं बनवतात नाही, कसं लागतं ते मला माहित नाही, पण इतकं भारी लागतंय ना, मस्त लागतंय. तर चला पहा मस्त बनलंय. कधी बनतंय का नाही. मी लय भरपूर व्हिडिओ बघितल्या आणि
काही काहींचा भरपूर नाच झाला, कोणाचं तेलाला म्हणजे आग लागती, उतू जातं तेल, गरम गरम असतं, पण माझ्या ह्याला काहीच अडचण आली नाही. तर चला, मस्त लागतंय, तर तुम्ही पण पाहू शकता आणि तुम्ही बनवा, भरपूर सोपं असतं आणि भारी लागतंय. तर चला, कसं लागलं मुलांना विचार. एकदम छान, पहिल्यांदाच खाल्लंय. की कधी नाही, घरचं नाही, पहिल्यांदाच. भरपूर इंस्टावरती रील्स आल्या होत्या मस्त घेवरच्या. चला म्हणलं आम्ही पण ट्राय करू, चला आपण पण ट्राय करूया, म्हणून आम्ही ट्राय केला आणि मस्त झालाय. तर चला, कसा वाटला व्हिडिओ जरूर कमेंट करून सांगा. तसंच साहेब, बाय बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, शेतकरी कन्या. तर चला, सत साहेब.